निदर्शनास येते की आज ग्रामस्थांना अंधारात ठेवून हा ड्रोन सर्वे झाला मायनिंगच्या दृष्टीने। तो मायनिंग प्रकल्प हा असा अतिशय विनाशकारी आणि आमचा हा इथला विभाग आहे तो निसर्गाने समृद्ध असा आणि इथे प्रत्येकाचा पोटा पाण्याचा इथे प्रश्न आहे की कारण प्रत्येकाचं इथे या इकडच्या झाडपेड त्याच्यावरून निघणाऱ्या उत्पन्नावर लोकांचं पोट अवलंबून आहे। आणि असा जर विनाशकारी प्रकल्प आला तर लोकांना नाहक स्वतःचं हक्काचं असताना सुद्धा विस्थापित होण्याची पाळी लोकांवरती येणार। परत पाण्याचा प्रश्न येणार, शेतीचा प्रश्न येणार। तर असा विनाशकारी प्रकल्प आमच्या गावामध्ये येऊ नये आणि अशा प्रकारचे कोणाला विचारच न घेता असे ड्रोन सर्वे वगैरे होऊ नये असं आमचा त्याला सक्त विरोध राहील। आणि याची सरकारने गांभीर्याने दखल घेऊन हा प्रकल्प होऊ नये याच्याबद्दल लोकांना न्याय द्यावा हीच माझी विनंती। गेले 15 दिवस आमच्या ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतींना असं समजलं होतं की जिल्हा परिषदेने हा जो JSWचा 840 हेक्टरमध्ये जो मायनिंग प्रकल्प आहे त्या मायनिंग प्रकल्पाला ड्रोन सर्वे करण्यासाठी सीओनी परवानगी दिलेली आहे। त्यावेळी त्या म्हणजे ग्रामपंचायतीनं कुठच्या विश्वासात घेतलं नाही किंवा कोणालाही कल्पना दिलेली नाही। ह्या 10च्या 10 गाव आहेत हे शेतीवरती आधारित आहेत। या ठिकाणी नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम वगैरे अशी उत्पन्न होऊन हे गाव सुपीक आणि उत्पन्नशील आहेत। अशा ठिकाणी आमच्या या प्रत्येक ग्रामस्थांना किंवा प्रत्येक गावातील कोणालाही हा मायनिंग प्रकल्प नको आहे। आणि यासाठी आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष, CO, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की तुम्ही जो या ड्रोन सर्वेला परवानगी दिलेली आहे ह्या आमच्या ग्रामस्थांचा पूर्ण विरोध आहे आणि तो तुम्ही कॅन्सल करावा किंवा रद्द करावा। त्याच्यानंतर आता या 2 दिवसात आज मला असं समजलं की या शिरोड्याचे स्थानिक पोलीस आहेत कदम, त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की त्यांना ड्रोन सर्वे करण्यासाठी परवानगी आहे, त्यामुळे तुम्ही येऊन चला। आणि ही कल्पना देण्यासाठी मी प्रत्येक आमच्या या 10ही गावातल्या सरपंचांना, लोकांना, ग्रामस्थांना कल्पना दिली की असा असा पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे की ड्रोन सर्वे करायचा आहे। आणि त्या संदर्भात आत्ता या ठिकाणी 5:30 वाजता मंदिरामध्ये मीटिंगचं आयोजन केलेलं होतं आणि लोक या ठिकाणी आलेले असताना अचानक काही जणांना या ठिकाणी ड्रोन सर्वे आहे हा लक्षात आला। त्यानंतर लोकांनी प्रत्येक ठिकाणी फिरून त्यांचा सर्वे जो होता तो त्यांना त्या ठिकाणी घेऊन येऊन इथे ह्या देवळामध्ये मंदिरामध्ये आणलेला आहे। आणि त्यानंतर जो हा जनघोष उसळलेला आहे तो शासनाला आम्हाला इतकंच सांगायचं आहे की जनतेचा उद्रेक जो काय असतो तो आज तुम्हाला या ठिकाणी दिसला। आम्ही पुन्हा सांगतो जे काही आम्हाला नको आहे ते आमच्या माथी मारू नका। आमचा ह्या 10च्या 10 गावांचा साधारण 10 गाव आहेत आणि जवळजवळ 3000 हेक्टर जमीन बाधित होती। या पूर्ण लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे, त्यामुळे नको असलेला प्रकल्प शासनाने आमच्या माथी मारू नये। 3-4 महिन्यामध्ये पुन्हा एकदा मायनिंग करायचं जंबूस या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। एकाच कंपनीला 2-4 ठिकाणी परवानगी देऊन आज ज्या ठिकाणी परवानगी नाही अशा ठिकाणी सुद्धा उत्खनन करून आज लाखो टन मायनिंग केलेलं आहे। आणि आज आजगाव आणि आजगावच्या परिसरामध्ये खरं तर या संदर्भात आम्ही कालच माननीय जिल्हाधिकारी नंदी आणि उपरकर आणि परुळेकर यांच्याबरोबर भेटलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की मायनिंगचे स्टाफ म्हणजे त्यांना परवानगी परस्पर काही ठिकाणी देण्यात आलेली आहे। अजूनही काही ठिकाणी ज्याप्रमाणे सुनावणी व्हायच्या त्या सुनावणी झाल्या नसताना सुद्धा JSWला किंवा इतर लोकांना परवानगी दिलेली आहे। आणि या संदर्भात कलेक्टरांना सुद्धा काही प्रमाणात त्या अनभिज्ञता आहेत, मायनिंग ऑफिसर सुद्धा अनभिज्ञता आहेत। फक्त सत्तारूढ जे आहे सत्तेत जे बसले आहेत पदाधिकारी ते मात्र या सगळ्या बाबतीत पुढे आहेत आणि त्यांना हे सगळं माहिती आहे। आणि अशा पद्धतीने जर आज खरं तर या आजगाववासियांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे। पुन्हा एकदा दुसरं कळण्यामध्ये मायनिंगचा उल्लेख झाल्यानंतर काही दिवसामध्ये थांबलं होतं, आज पुन्हा एकदा ह्या लोकांनी केल्यामुळे हे मायनिंग थांबेल
आणि असाच उद्रेक जर असेल तर निश्चितपणे आम्ही शिवसेना म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत आणि स्थानिक लोकांनी जो आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनामध्ये कुठलाही दबाव राहता कामा प्रशासन दबाव राहता कामा नये आणि त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे.